आपल्या खेड तालुक्यातला भिवे गावचा हा धबधबा पाहिला, पण भोरगिरीचा हा हिडन वॉटरफॉल पाहायला कधी येताय? तर हे गाईज मी प्रजिता बुरुड आज सकाळी निघाले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोरगिरी या गावाकडे. पाऊस थोडा चालूच होता. सर्वात पहिल्यांदा भोरगडच्या दिशेने निघालो. जाताना या वाहत्या पाण्याचा प्रवाह पाहून छान वाटलं. इकडे शाळेच्या मुलांची ट्रिप आली होती. भोरगडला जाताना या ठिकाणी थांबून जरा फोटो क्लिक केले. यार जाताना हे हळू वाहणारं पाणी, आम्हाला पाहून लपण्याची खेकडीची लगबग आणि वाटेने जाताना मी. बोरगडावर पोहोचल्यावर हळू धुकं येत होतं. इतकं छान वाटत होतं ना तिथे. आतमध्ये गुफेमध्ये छोटे-छोटे कुंड, वैभव महालक्ष्मीचं मंदिर आहे. या ठिकाणी कायमच पाणी असतं बरं का. आणि थोडं पुढे गेलं की असंच गुफेमध्ये शिवलिंग आहे व अजून कासव कातळ शिल्प व मोर कातळ शिल्प पण आहे आणि वरच्या साईडला कुंड पण आहेत. आणि मंदिराच्या समोरून वातावरण तर पहा यार. भोरगड थोडा उतरल्यानंतर आमच्यासोबत जे गाईड होते ना, ते त्यांच्यासोबत आम्हाला घेऊन गेले हिडन वॉटरफॉल भोरगिरीचा पाहायला. आणि जाता आमचे गाईड आम्हाला तिथल्या लोकेशनची माहिती पण सांगत होते. जंगलातून चालत जाताना वाहणाऱ्या पाण्याचे झरे कंटिन्युअसली दिसत होते. या झाडीमध्ये रस्त्याने चालताना असं वाटत होतं, हाऊ एडव्हेंचरस इज दिस गाईज. आणि आता मी धावत सुटले धबधबा पाहण्यासाठी. यार, या धबधब्यापर्यंत येण्यासाठी अर्धा तास लागला. तुम्हाला इकडे हिडन वॉटरफॉलला यायचं असेल ना, तर गाईड करूनच या. नंबर खाली दिलेला आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे प्लेस नक्की व्हिजिट करा. आणि यांच्या इथे जेवणाची उत्तम सोय पण आहे. हा धबधबा खूप मोठा आहे आणि 3 थरांचा आहे आणि वाइब्स पण खूप भारी आहेत. निसर्गाची ही देण पाहायला नक्की या. एन्जॉय करा, बट स्वतःची काळजी घेऊन. आता लाईक आणि फॉलो करून जा.